राम 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 सीता राम 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 सीता राम काय आनंद होता ज्या वेळेस जाताय चार मुली त्यावेळेस जनकपुरीमध्ये दुःख आहे पण ज्या वेळेस बातमी अयोध्येत लागली की राम येत आहे कौशल्या मातेला किती आनंद झाला एकटे राम नाही सोबत सुनबाई घेऊन येत आहे आणि एकाच वेळेस चार चार मुलांचं लग्न घरामध्ये चार चार सुनबाया काय आनंद मंगल मोद उछाल नित जानी दिवस यही भाती भुगमी अवध आनंद भरी अधिक अधिकाती माहित पडलं की राम येत आहे मग सजवली अयोध्या जिकडे तिथे सजी है राम की नगरी सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे 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 सजी है राम की नगरी सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है श्री राम की नगरी अयोध्या श्री राम आएंगे सजी है श्री राम की नगरी अयोध्या श्री राम आएंगे प्रेम की गंगा पधारो प्रभु के चरणों प्रभु के चरणों प्रभु के चरणों मिटा दो अपनी पलकों मिटा दो अपनी पलकों अयोध्या राम आए सजी है राम की नगरी अयोध्या राम आए सजी है श्री राम की नगरी अयोध्या राम आए सजी है राम की नगरी अयोध्या राम आए काय आनंद होता राम मंदिर झालं होतं त्यावेळेस काय अयोध्या आहे आता अयोध्येला जाऊन पहा माणसानं अयोध्येचं मंदिर पाहिलं की मन मोकळं होतं काय मंदिर झालेलं आहे
मंदिर पाहता पाहता मंदिराजवळ पोहोचता पोहोचता मनुष्य पाहता पाहता काय आनंद आहे, आजची अयोध्या पाहिली की काय आनंद आहे. म्हणून मरण्याच्या अगोदर पाहून घ्या रामाची अयोध्या, वृंदावन पाहून घ्या. वृंदावन माहित नाही वृंदावन पाहिलंय का? नाही पाहिलं असेल तर पाहून घ्या. वृंदावनात जाऊन फक्त हसलं तरी त्याच्या घरात भांडण होत नाही म्हणतात. हा, वृंदावन में जाके जो हसा उसका घर बसा. ज्याच्या घरात भांडण होत असतील ना फक्त वृंदावनात जा, तिथं जाऊन फक्त तुम्ही हसले. तुम्ही बघा तिथं गेले की ते हसण्यासारखा लावतात. म्हणून काही जर भांडण होत असेल ना भुसावळवरून 591 रुपये तिकीट आहे मथुरेचं. इथून 50 पकडा आणि तिथून 50 पकडा, नाही तर अर्धे फुगटवाले आहेत म्हणा एसटी वाले. हा म्हणजे तिथं 50, 650 रुपयामध्ये वृंदावनात जा, पाय ठेवा. बाकी बिर्याणीचं नाही दर्शन घेतलं तर चालतं. वृंदावनात पोहोचले खाली उतरले की हसा आणि डबल गाडीत बसा घरी. वृंदावन में जाके जो हसा उसका घर बसा, आणि वृंदावन में जाके जो रुसा उसका घर फसा. म्हणून म्हणतात ना बाबा इथं आले तर असे आनंदी चेहरे पाहिजे, नाही तर खाली माना घालून बसले मग काय फायदा. हसता चेहरा पाहिजे का ते, नाही तर मग टेन्शन आहे. हा, कथेत आले तर घरचं टेन्शन सोडून द्या, ते तर चालूच राहणार आहे. ते चालूच आहे, ते सोडावं लागतं. 2 तास घराचा त्याग करावा लागतो, आणि जो 2 तास त्याग करतो ना तोच 8 दिवस घराचा त्याग करतो. आणि जो 8 दिवस घराचा त्याग करतो तोच 1 महिना वारी करतो पायी. आणि जो 1 महिना त्याग करतो तो 4 महिने चातुर्मासला राहतो. आणि जो 4 महिने चातुर्मास करतो तो घरीच येत नाही, क्षत्र संन्यास घेतो. म्हणून म्हणतात बघा त्याग तरी ऐसा करा संसारा गौरव. सच्चा त्याग कबीर जी का जो मन से दिया उतार, अरे जिसका मन मैला वो डूब गया मझधार. खरा त्याग करा. काही लोकांना मशान वैराग्य, करपट वैराग्य, तात्पुरतं वैराग्य, म्हणजे आम्ही संसार सोडला फक्त म्हणतात. आणि जुलम हा मोठा दिसत से तेजोनी संसारा अभिमान सांडा. जुलम मोठा दिसत से आता ये राज नाम नावे ते काही. बाबा काय म्हणावे, संसाराचा भार वाटतात. काही काही लोक एवढे कंजूस आहे, कोणाला एक दाना सुद्धा जेवणाला देत नाही, दानच करत नाही. मग ते पित्तर पाटा आला की नाही, मग बाप जर मेला असेल बापाच्या जागेवर काय करावं लागतं, एखादा वारकरी मनुष्य पित्तर बसवावा लागतो. किंवा एखादी सवारसिनी बाई, हा एवढा कंजूस होता बापाच्या जागी स्वतःच बसला, म्हणजे मी दान नाही करत कोणाला. बाईल सवासिनी आई, सवासिनी दुसऱ्या बाईला नाही बोलवलं, स्वतःच्याच बाईला तूच बस, कशाला दुसऱ्याला खाऊ घालते. आणि आपण पितराचे ठाई, म्हणजे एवढंही म्हणतात बाबा एवढा कंजूस. फक्त म्हणतो संसाराचा त्याग केला आणि दुसऱ्यातले शेतातले मकाचे कणस आणल्याशिवाय. मी काय म्हणतो, तुमचं 2 एकर आणि शेजारच्याचं 2 एकर आहे. तुम्ही तुमच्या शेतात काम करता, येताना तुमच्या शेतातल्या मकाचे कणस आणता येते शेजारच्या नाही. तुमच्या शेतात जर नसले तर शेजारच्या शेतातले आणले तर चालता, पण तुमच्या बी शेतात मकाचे कणस आहे आणि दुसऱ्याच्या बी शेतात आहे. काम तुमच्या शेतात करता आणि त्यांचे कणस घेऊन येतात. चांगलं काम केलं की लोक म्हणतात फोटो काढा, देवाला माळ टाकले की फोटो काढा, आणि मक्याचे कणस चोरत असताना काढा 1-2 फोटो.
नाही काढत. लोक पाप करताना फोटो काढत नाही. जुलूम हा मोठा दिसत असे, पाप करुणी पापी म्हणे हे, सैरा वैरा पडते दादा. तू काय केलं मी काय केलं देवाला सार कळते र. तू काय केलं मी काय केलं देवाला सार कळते र. तू काय केलं मी काय केलं देवाला सार कळते र. मी काय केलं माझ्या देवाला सार कळतंय, माझ्या प्रभूला सार कळतंय रे, माझ्या रामाला सार कळतंय रे, माझ्या कृष्णाला सार कळतंय रे. पाप करोनी पापी मन हे, पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा कळतंय रे. तू काय केलं मी काय केलं देवाला सार कळतंय. तू काय केलं मी काय केलं त्याला सर्व कळतं. म्हणून बाबा देवाची अयोध्या पाहून घ्या, कृष्णाचं वृंदावन काढून घ्या. जाण्याच्या अगोदर घरी नाही बर का, 10 वाजता. लोकांना वाटलं जाण्याच्या अगोदर म्हणजे घरी जाण्याच्या अगोदर नाही, वर जाण्याच्या अगोदर पाहून घ्या. ज्या वेळेस राम, लक्ष्मण, सीता माता, उर्मिला माता, भरत, मांडवी माता, शत्रुघ्न, सुतकीर्ती माता करत आरती 12ही 12, प्रेम प्रभादू कहेहून पारा. आरत्या करू लागल्या, देवाचं स्वागत करू लागले. बंधू समेत देखी सुतचारी, परमानंद मगन महतारी. आईला आनंद वाटला. आपल्या 4 मुलांचं लग्न झालं. आता ही आईला आपल्या मुलाचं लग्न झालं की आनंद वाटतोय का? आनंद आहे तो. जीवनामध्ये आई वडिलांचं एकच मत असतं की बाबा मोठा झाल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. गेले होते तर लहान होते, आले तर लग्न करून आले. पुनी पुनी सिय राम हर छवि देखी, मुदित सकल जग जीवन लेखी. रामजीच कडे पाहू लागले. तो गोपाल श्रीकृष्ण राजस कुमार, मदनाचा पुतळा, रवि शशि कळा लोभया. जग में सुंदर है दोना, चाहे जग में सुंदर है दो, चाहे कृष्ण कहो या. बोल राम राम राम, बोल श्याम श्याम श्याम. बोल राम राम राम, बोल श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दोना, चाहे कृष्ण कहो या. जग में सुंदर है दोना, चाहे कृष्ण कहो या. बोल राम राम राम, बोलो राम
जियला आनंदाचा तिने आनंदाचा पूर आला श्रावणा देखिए आनंदा सावड्याला पाहिलं आनंदाचा पूर आला आनंदच आनंद मंगल मोद उचालनित जानी दिवस येही भाती आये व्याहू राम धरण जमसे तसे आनंद अवध समतपते कभी बिग जीवन पावन जानी राम सिया जग मंगल खानी आनंदाचं वातावरण आहे राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो यज्ञ के काम करने को मुनिवर ले गया वन में उड़ाए शेष देखते के निशाना हो तो ऐसा हो धनुष को जाय कर तोड़ा जनकी राजधानी में भूत सब मन में शर्माए लगाना हो तो ऐसा हो पिता की मान कर आज्ञा आता पुढचं ते म्हणतात ना बाबा घराना हो तो ऐसा हो आता आनंदामध्ये राहू लागले सिंह रघुवीर विवाह जो सपने मग आवई सुनई तुने त्याचे सदा विचार मंगल ऐकून राम जो सीता मातेचा आणि रामजीचा विवाह सोहळा ऐकतो त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख येत नाही फक्त अंतःकरणापासून मंगला यतनम राम दिसतो त्याच्या घरी मंगल होतो रामजीचा विवाह सोहळा जो ऐकतो अंतःकरणापासून मग आता आनंद चालू आहे याच ठिकाणी बाल सोपान इति श्रीमद रामचरितमानसे सकल कलिकलित विध्वंसने प्रथम सोपान समाप्त बालकांड आता 5 मिनिटं 10 मिनिटं 9ला 10 कमी 10 मिनिटामध्ये सर्वांना पाणी घ्यायचं असेल पाणी घ्या आणि सर्वांनी थोडं 10 मिनिटं आपण थोडं थांबू कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आपल्या कथेला भेट देण्याकरता लोणवाडीवरून तिकडून टाकळीवरून एक रिक्षावरून आलेली मोताळा तालुक्यातून येवती आमचे साईनाथ मंदिरातून दादा आले जमले दादा आमचे हरिभक्तपरायण शंकरजी महाराज बेतावरून आमचे मामा नवल महाराज तसेच युवतीवरून पंचक्रोशीतून आपल्या भावाला अजून कोणी नवीन सांगत जा मला सर हा पंचक्रोशीतून आलेले सर्वांना धन्यवाद सर्वांना राम मंदिर ट्रस्टकडून मी आभार व्यक्त करतो चालेल चहा द्या सर्वांना आता एकटे राम नाही सोबत सुनबाई घेऊन येत आहे आणि एकाच वेळेस 4 मुलांचं लग्न घरामध्ये 4 सुनबाया काय आनंद मंगल मोद उछाल नित जानी दिवस यही भाती भुगमी अवध आनंद भरी अधिक अधिकाती माहित पडलं की राम येत आहे मग सजवली अयोध्या जिकडे तिथे सजी है राम की नगरी सजी है राम
की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है राम की नगरी सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है राम की नगरी अयोध्या राम आएंगे सजी है श्री राम की नगरी अयोध्या श्री राम आएंगे सजी है श्री राम की नगरी अयोध्या श्री राम आएंगे पधारो प्रेम की गंगा पधारो प्रभु के चरणों को पधारो प्रभु के चरणों को पधारो प्रभु के चरणों को मिटा दो अपनी पलकों मिटा दो अपनी पलकों अयोध्या राम आए सजी है राम की नगरी अयोध्या राम आए सजी है श्री राम की नगरी अयोध्या राम आए सजी है राम की नगरी अयोध्या राम आए काय आनंद होता. राम मंदिर झालं होतं त्यावेळेस काय अयोध्या आहे. आता अयोध्येला जाऊन पहा. माणसानं अयोध्येचं मंदिर पाहिलं की मन मोकळं होतं. काय मंदिर झालेलं आहे. मंदिर पाहता पाहता मंदिराजवळ पोहोचता पोहोचता मनुष्य पाहता पाहता काय आनंद आहे. आजची अयोध्या पाहिली की काय आनंद आहे. म्हणून मरण्याच्या अगोदर पाहून घ्या रामाची अयोध्या. वृंदावन पाहून घ्या. वृंदावन माहित नाही वृंदावन पाहिलंय का? नाही पाहिलं असेल तर पाहून घ्या. वृंदावनात जाऊन फक्त हसलं तरी त्याच्या घरात भांडण होत नाही म्हणतात. हाँ वृंदावन में जाके जो हसा उसका घर बसा. ज्याच्या घरात भांडण होत असतील ना फक्त वृंदावनात जा. तिथं जाऊन फक्त तुम्ही हसले. तुम्ही बघा तिथं गेले की ते हसण्यासारखा लावतात. म्हणून काही जर भांडण होत असेल ना भुसावळवरून 591 रुपये तिकीट आहे मथुरेचं. इथून 50 पकडा आणि तिथून 50 पकडा. नाही तर अर्धे फुगटवाले आहेत म्हणा एसटी वाले. हा म्हणजे तिथं 50 650 रुपयामध्ये वृंदावनात जा. पाय ठेवा. बाकी बिर्याणीचं नाही दर्शन घेतलं तर चालतं. वृंदावनात पोहोचले खाली उतरले की हसा आणि डबल गाडीत बसा आणि घरी या. वृंदावन में जाके जो हंसा उसका घर बसा. आणि वृंदावन में जाके जो रुसा उसका घर फसा. म्हणून म्हणतात ना बाबा इथं आले तर असे आनंदी चेहरे पाहिजे. नाही तर खाली माना घालून बसले मग काय फायदा. हसता चेहरा पाहिजे का ते.
नाही तर मग टेन्शन आहे. हा कथेत आले तर घरचं टेन्शन सोडून द्या, ते तर चालूच राहणार आहे. ते चालूच आहे, ते सोडावं लागतं. 2 तास घराचा त्याग करावा लागतो आणि जो 2 तास त्याग करतो ना तोच 8 दिवस घराचा त्याग करतो. आणि जो 8 दिवस घराचा त्याग करतो तोच 1 महिना वारी करतो पायी. आणि जो 1 महिना त्याग करतो तो 4 महिने चातुर्मासला राहतो. आणि जो 4 महिने चातुर्मास करतो तो घरीच येत नाही, क्षेत्र संन्यास घेतो. म्हणून म्हणतात बघा, त्याग तरी ऐसा करा संसारा गौरव. सच्चा त्याग कबीर जी का, जो मन से दिया उतार. अरे जिसका मन मैला वो डूब गया मझधार. खरा त्याग करा. काही लोकांना मशान वैराग्य, करपट वैराग्य, तात्पुरतं वैराग्य, म्हणजे आम्ही संसार सोडला फक्त म्हणतात. आणि जुलम हा मोठा दिसत से, तेजनी संसारा अभिमान सांडा. जुलम मोठा दिसत से, आता ये राज नाम नावे ते काही. बाबा काय म्हणावे, संसाराचा भार वाटतात. काही काही लोक एवढे कंजूस आहे, कोणाला एक दाना सुद्धा जेवणाला देत नाही, दानच करत नाही. मग ते पित्तर पाटा आला की नाही, मग बाप जर मेला असेल बापाच्या जागेवर काय करावं लागतं, एखादा वारकरी मनुष्य पित्तर बसवावा लागतो. किंवा एखादी सवारसिनी बाई, हा एवढा कंजूस होता, बापाच्या जागी स्वतःच बसला, म्हणजे मी दान नाही करत कोणाला. बाईल सवासिनी आई, सवासिनी दुसऱ्या बाईला नाही बोलवलं, स्वतःच्याच बाईला तूच बस, कशाला दुसऱ्याला खाऊ घालते. आणि आपण पितराचे ठाई. म्हणजे एवढंही म्हणतात बाबा एवढा कंजूस. फक्त म्हणतात संसाराचा त्याग केला आणि दुसऱ्यातले शेतातले मकाचे कणस आणल्याशिवाय. मी काय म्हणतो, तुमचं 2 एकर आणि शेजारच्याचं 2 एकर आहे. तुम्ही तुमच्या शेतात काम करता, येताना तुमच्या